नमस्कार, आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस। त्यासाठी मी हे पांढरे वाटाणे भिजत घालून घेतलेले आहेत। 400 ग्रॅम आहेत हे ना 7 ते 8 तास भिजत घातलेले आहेत मी। आता त्याला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे, चांगले मऊसर शिजवून घ्यायचे। तर मग आपण कुकरमध्ये शिजत टाकू। जवळजवळ 400 ग्रॅम वाटाण्याला 1 ते 1.5 लिटर पाणी भरपूर होतं। त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मिठामुळे कसं लवकर शिजतात आणि चव पण चांगली येते। थोडीशी हळद टाकायची। आता आपण त्याला झाकण लावून 4 ते 5 अशा शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। आता आपण करणार आहोत पॅटीस। त्यासाठी मी उकडलेले बटाटे चांगले किसून घेतले आहेत बारीक करून। त्यात आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी जिरा पावडर, काळं मीठ घालायचे अर्धा चम्मच, मिरे पूड घालायची त्यात थोडी, म्हणजे चव थोडीशी छान येते। कॉर्नफ्लावर पीठ, कॉर्नफ्लावर हे लागेल तसं टाकायचं आहे, तेवढं लागेल तेवढे, कारण की आमचे बटाटे जास्त असल्यामुळे थोडंसं मला जास्तीच लागणार आहे। तुमचे प्रमाणानुसार 4 बटाट्यांना 1 वाटी भरपूर होतं। मी 1 किलो बटाटे घेतले, त्यामुळे मला थोडंसं जास्त। आणि हे चांगलं अलवर हाताने असं मिक्स करून घ्यायचं। जास्त त्याला असं हे पण करायचं नाही, नाही तर मग असं पॅटीस हे ना खूप असं कडक येतं। असं अलवर हाताने मिक्स केलं ना तर मग पॅटीस पण आपलं सॉफ्ट येतं आणि मऊ येतं आणि खायला पण छान लागतं। हे बघा, आता आपलं छान असं पॅटीसचं बॅटर तयार झालं आहे। त्याचा आपण मस्त आता डो तयार करून घेऊ मस्त। हे मिश्रण आपलं आता तयार झालं आहे। याला 5 ते 6 मिनटं आपण थोडंसं मुरण्यासाठी ठेवून देऊ। कुकर थंड झाला आहे, पण आता रगड्याला की नाही बघू। आपला वाटाणा रगड्याचा मस्तपैकी असा छानसा मऊसर शिजला आहे। आता आपण त्याला फोडणी करून घेऊ। 2 ते 3 पळ तेल टाकून घेऊ। रगडा बनवण्यासाठी 2 ते 3 पळ तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं, त्यात आपण थोडंसं जिरं घालूया, नंतर अद्रक लसूण पेस्ट करूया, त्यात आपण 1 ते 1.5 चम्मच गरम मसाला घालूया, थोडीशी हळद, हिंग, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, मीठ चवीनुसार घ्यायचं, पाणी घ्यायचं, फोडून तयार झाली आहे। आता आपण त्यात रगडा टाकून घेऊ। मस्त असा आपला रगडा तयार झाला आहे। आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालू, त्याला आता उकळ येऊ दे। त्याला आता आपण थोडी उकळ आली की आपला रगडा तयार, आपण गरम गरम सर्व करू। 5 ते 6 मिनटं झाले आहेत। आता आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ।
असे छानसे असे पॅटीस तयार करून घ्यायचे त्याचे हाताने असे थोडेसे दाबून घ्यायचे, त्याला असं आकार द्यायचा. हे एका वेळेस आपण 4 ते 5 करून घ्यायचे. थोडंसं तेल लावायचं हाताला म्हणजे ते चिटकत नाही. पॅनमध्ये तेल टाकायचं, त्याला असं थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं.